सीताई मला मला लपवायचं नव्हतं आणि यात आशूची काहीच चूक नाहीये, सगळी चूक माझी आहे। मी पाठवायला हवं होतं त्याला। पण पाठवलंस का? नाही ना? कसं पाठवशील? तो जर इथे आला असता तर तुझ्या घरची कामं कोणी केली असती? काही संबंध नाहीये ताई, तू उगाच काहीतरी कुठलाही विषय कुठेही नेऊ नकोस प्लीज। एकतर शिवा आपल्या घरात जशी कामं करते, सगळ्यांना मदत करते, तशी मदत मी तिथे जाऊन केली तर काय बिघडलं? खरंच सॉरी सीताई, मी नाही असं करणार, परत मला माफ करा। किती वेळा आणि कशासाठी माफ करायचं तुला शिवा? आणि माफ करून सुद्धा पुन्हा तेच पालथ्या घड्यावर पाणी। पण ह्यावेळी तुझ्या चुकीला माफी मिळणार नाही। आई ऐक ना प्लीज। नाही बोलायचं मध्ये, नाही बोलायचं। माझ्या मुलाला झालेला त्रास मी विसरू शकत नाही, त्यामुळे हिला मी कधीही माफ करणार नाही। त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये कोणाला तरी एकाला निवडायला सांगते तेव्हा मला काय करायचं कळ। तेव्हा तू नेहमी त्यांनाच चूज करायचं, कारण त्यांचा हक्क जास्त आहे तुझ्यावर। आणि तुझं काय? हे बघ, मी त्यांचं एकदा मन जिंकलं ना की सगळं सोपं होईल। बघ शिवा, तू न करू शकशील, तुझ्यात तो चार्म आहे, पर्सनॅलिटी पण तशीच आहे, चार्मिंग। तुझा चार्म वर्क होतो। तुझ्यावर झालाय का वर? तुला जिंकलंय का मी? हो, हो, तू लाजतोय? लाजत नाहीये मी। आपलंच ना बाई, उलटच असतं सगळं। म्हणजे मी लाजायला पाहिजे तर तू लाजतो। हे चुकीचं आहे। मी तुला इथे मदत करायला आलो आणि तू उलटे माझ्यावरच गेम टाकतीये। अरे साहेब, तू माझी भाषा पण शिकला रे? माहिती आहे मला थोडी थोडी। ते चांगलंच आहे, पण मला एक सांग ना, की तू ते काय ते बोललात चार्म काय काय ते वर्क झालंय का? काही प्रश्न काही विचारते। झालंय का? काय जावई बापू, लय टेन्शन मध्ये दिसताय? नाही म्हणजे डोसक्यावर तुमच्या लय ढिगभर टेन्शन आहे असं वाटतंय हो। हा आजी, ते मला गावी जावं लागेल। असं अचानक? हो आई, ते जरा काम आलंय ना अर्जंट, म्हणून। होय काय? मग जायला पाहिजे। पण म्या काय म्हणते, अहो तुम्ही इथंच राहताय ना व? हो आजी, मी इथेच राहतो, पण माझे आजोबा गावी असतात ना। हा, त्यांना काय शहराचं वातावरण त्यांना काय मानवत नाही। होय काय? आता आजोबांनी बोलवलं तर जावंच लागेल ना आजी। होय, जायलाच पाहिजे। पण दिव्या म्हणते की अजून काही दिवस थांबू। आता आजोबांचा असा हट्ट आहे की नाही, येतोय तर नाच सुनेला घेऊनच ये। होय काय? मग मला काय समजत नाहीये काय करू ते। नाही, मग तुम्हाला जायलाच हवं। हो, मग जायलाच पाहिजे की। दमले बाबा। आई, चहा ठेवशील प्लीज? काय झालं? असं का बघतायत? चहाच मागितलाय मी, अमृत नाही। काय झालंय? कसं आहे ना दिव्या, चंदनचे आजोबा गावी असतात ना। हा मग चंदन, तू काही बोललायस यांना? नाही, मी त्यांच्या आजोबांनी तुला बोलवलंय। आणि हे बघ, असं बी मुलगी लग्न होऊन गेली की 4 दिवसच पाहुणे म्हणून यायचं असते माहेरला। चंदन, मी तुला सांगितलंय मला तिथे नाही जायचंय।
दिव्या आवाज कमी कर. आणि हे बघ आता तुम्हाला जायला हवं. तसंही तू इथे येऊन खूप दिवस झाले. अगं पण आई मी किती दिवसानंतर घरी आलीये. अगं दिव्या, आपल्या स्वतःच्या घरी जायचं असतंय ग. अगं माहेर काय लगीन झाल्यानंतर 4 दिवसासाठीच असतंय. पाहुणी म्हणून यायचं आणि पाहुणी म्हणून जायचं. बरं जावई बापू, तुमचं गाव कंच म्हणला व तुम्ही? बावशी. पावशी? हे नाव काय कधी ऐकलेलं नाही. हा म्हणजे काय आहे, फार आतमध्ये हो माझं गाव, त्यामुळे. होय काय? पण मी काय म्हणते, तुमच्या घरच्यांना इथे एकदा बोलावलं असतं तर नाही, म्हणजे भेटलो असतो ना, ओळख झाली असती सगळ्यांची. नाही बरोबर आहे, पण काय आहे ना, बाबांच्या सध्या कंटिन्युअस बिझनेस ट्रिप्स चालू आहेत, त्यामुळे त्यांना सध्या माझ्यासाठीच वेळ मिळत नाही. हा पण मी पुढच्या वेळेस येईल तेव्हा त्यांना नक्की घेऊन येईल. चालतंय चालतंय, ठीक आहे. तर मग आता आवरायला घ्या. आजोबांनी बोलवले म्हणजे तेसनी भेटायला जायलाच पाहिजे तुम्हासनी, होय का नाही? ह्याला काय अर्थ आहे? मला अजिबात पटत नाही आहे. अगं ए दिव्या, काय ही पोर आहे हो? हा, काही हरकत नाही, होईल ती तयार. आता जरा मोकळा श्वास घेता येईल. कठीण आहे, समद कठीण आहे.